पाकिस्तान 2 दिवस फडफडला आणि अखेर भारतासमोर गुडघ्यावर आला। भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर अवघ्या 3च दिवसात पाकिस्तानची ही अवस्था झाली। यात अमेरिकेनं मध्यस्थी करत पाकिस्तानला शस्त्रसंधी करायला लावली, पण कुरापतखोर पाकिस्तान इतक्या लवकर शहाणा कसा झाला याचं उत्तर आता मिळालंय। भारताच्या अचूक हल्ल्यांमुळे पाकिस्तानची अण्वस्त्र धोक्यात आली आणि त्यातून घाबरलेल्या पाकिस्तानला हे शहाणपण सुचल्याचं आता समोर आलंय। बघूयात। पाकिस्तानच्या 6 महत्त्वाच्या हवाई तळांवर हल्ला चढवत भारतानं आपली ताकद दाखवून दिली। पाकची राजधानी इस्लामाबाद पासून अवघ्या 10 किलोमीटरवर असलेल्या नूर खान या हवाई तळावर ब्रह्मोस डागल्याचं बोललं जात आहे। भारताचं ब्रह्मोस आदळताच पाकिस्तानची अण्वस्त्र धोक्यात आल्याची घंटा थेट अमेरिकेत वाजली। भयंकर संकटाची चाहूल ओळखून अमेरिकेनं पाकिस्तानला शस्त्रसंधीला भाग पाडल्याचं चित्र आता समोर आलंय। नूर खान हवाई तळ राजधानी इस्लामाबाद पासून अवघ्या 10 किलोमीटरवर। नूर खान हवाई तळाजवळ भूमिगत संकुलात पाकची अण्वस्त्र। भारताच्या अचूक हल्ल्यामुळे पाकची अण्वस्त्र धोक्यात। पाकच्या अण्वस्त्रांना धक्का लागला तर आण्विक संकटाची अमेरिकेला भीती। धोक्याचा इशारा मिळाल्यानंतर अमेरिकेकडून पंतप्रधान मोदींना फोन। आण्विक क्षमता खिळखिळी होण्याच्या भीतीनं पाकिस्ताननं गुडघे टेकले। Thank you, sir. Snesh Philip here from the print. So the social media, the Twitter is abuzz with the fact that we hit a site called Kirana Hills, which is supposed to be the nuclear storage facility. And there is all a lot of rumors about Sargodha. There are foreign analysts who've mentioned that the Sargodha attack led to certain leaks. Is there a confirmation that we actually hit Kirana Hills, or we were careful of not to do any such thing? Thank you for telling us that Kirana Hill houses some nuclear installation. We did not know about it. Okay. And we've not hit Kirana Hills, whatever is there. आपको रामचरितमानस की एक कुछ पंक्ति याद दिलाऊंगा, आप समझ जाएंगे। तो याद कीजिए वो पंक्ति जो है, विनय न माने जलधि जड़, भय 3 दिन बीत, बोले राम सकोप तब, न होए न प्रीत। तो समझदार के लिए इशारा ही काफी। पाकिस्ताननं अण्वस्त्र नूर खान हवाई तळाजवळच भूमिगत संकुलात तयार करून ठेवल्याचं स्पष्ट होतंय। याच ठिकाणी पाकची अण्वस्त्र सांभाळणाऱ्या विभागाचे मुख्यालय सुद्धा आहे। अचूक लक्ष भेदणारी भारताची क्षेपणास्त्र जमीन भेदून आत घुसू लागल्यानं पाकिस्तानची अण्वस्त्र धोक्यात आली। अण्वस्त्रांना धक्का लागला तर आण्विक संकट उभं राहील ही भीती ओळखून शस्त्रसंधीच्या हालचाली वाढवल्या। सीएनएच्या वृत्तानुसार शुक्रवारी सकाळी अत्यंत धोक्याचा इशारा देणारी माहिती अमेरिकेला मिळाली। नूर खान एअरबेसवर हल्ला केल्यानंतर आण्विक किरणोत्सर्ग होत असल्याचं अमेरिकेच्या निदर्शनास आलं। भारत पाक शस्त्रसंधीनंतर अमेरिकेच्या ऊर्जा विभागाचे विशेष विमान पाकमध्ये पोहोचलं। अमेरिकेच्या विमानामध्ये आण्विक किरणोत्सर्ग शोधणारी उपकरणं, पाकच्या अण्वस्त्रांना धक्का कितपत बसला याचा अंदाज घेण्यासाठी अमेरिकेतून तज्ञांची टीम रावळपिंडीत पोहोचली। पाकिस्तानमधले असे इररिस्पॉन्सिबल एलिमेंट्स, असे एक्स्ट्रीमिस्ट इस्लामिक आयडिओलॉजिकल एलिमेंट्स ज्यांच्या हातामध्ये ही न्यूक्लिअर वेपन्स त्या ठिकाणी जाऊ शकतात आणि खूप मोठा खतरा निर्माण होऊ शकतो। अफगाणिस्तानमध्ये बसून किंवा अफगाणिस्तानमध्ये राहून त्या पाकिस्तानकडेही नजर ठेवता येऊ शकते। आणि दुसरा आणखी महत्त्वाचा एलिमेंट अमेरिकेसाठी तो म्हणजे इराण। पुन्हा इस्लामिक अशा प्रकारचा देश त्या ठिकाणी, आणि ते सुद्धा जे आहेत मोठ्या प्रमाणावर युरेनियमचं एनरिचमेंट करतायत आणि काही काळातच अण्वस्त्र बनवतील अशा प्रकारची भीती अमेरिकेला आहे। वेस्टर्न इन्स्टिट्यूशन्स, अमेरिका यांचं थोडंसं डबल स्टँडर्ड पॉलिसी जी आहे ती सुद्धा समोर येताना दिसून येते। का तुम्ही पाकिस्तानला सातत्याने अशा प्रकारची मदत करता आहात? खरं तर ह्याच अमेरिकेने गेल्या 2 दशकांमध्ये $16 अब्ज पाकिस्तानला दिलेत। ज्याच्यामध्ये भीती आहे की या देशामध्ये कधी धार्मिक मूलतत्ववादी क्रांती झाली तर ह्या सगळ्या मूलतत्ववादी संघटनांच्या, दहशतवादी संघटनांच्या हातात हे सगळेचे सगळे वेपन जाऊ शकतात आणि म्हणून त्याच्या प्रोटेक्शनसाठी दिले गेलेले होते। भारतानं घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानी नेते भारताला अणुबॉम्बची धमकी देत होते। मात्र पाकिस्तानची धमकी कशी पोकळ निघाली हे भारतानं डागलेल्या क्षेपणास्त्रामुळे सिद्ध झालंय।
कारण ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतानं ब्रह्मोस मिसाईलचा वापर केल्याचं सूचक विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही केलंय. ब्रह्मोसची ताकद पाकिस्तानला विचारा असं योगी आदित्यनाथ म्हणाले. आज पाकिस्तान का कोई भी दुश्मन पाकिस्तान पर हमला करते वक्त 10 बार सोचेगा तो उसकी वजह यह है कि अल्लाह ताला के फजल से पाकिस्तान आज एक एटमी कुव्वत है. पाकिस्तान के पास एटम बॉम्ब है. शोहदा की और गाजियों की वो कुर्बानियां शामिल है और नवाज शरीफ की वो हकीर सी कोशिश शामिल है जिसने रहती दुनिया तक पाकिस्तान को एक एटमी ताकत बना दिया. माशाल्लाह. अभी आपने देखा होगा 2 दिन पहले आतंकियों का जो सबसे बड़ा आतंकी राष्ट्र है पाकिस्तान के एक जहाज को जिस मिसाइल ने निशाना बनाया था उस मिसाइल का नाम है ब्रह्मोस मिसाइल. ये मिसाइल अब लखनऊ में ही बनने वाली है. लखनऊ से फिट करेंगे तो दुश्मन और दुश्मन के आका भी काम जाएंगे. नूर खान हवाई तळावर भारतानं केलेल्या हल्ल्यांना महत्व देत नसल्याचं नाटक आधी पाकनं केलं. मात्र भारताची क्षेपणास्त्र आपल्या अण्वस्त्रांपर्यंत पोहोचू शकतात ही भीती पाकिस्तान सरकारच्या मानगुटीवर बसल्याचं समोर आलं. भारताच्या अचूक हल्ल्यांमुळे आण्विक क्षमता देखील खिळखिळी होऊ शकते याचा अंदाज आल्यानं पाकिस्ताननं अमेरिकेच्या मध्यस्थीनं भारतापुढे गुडघे टेकले आणि त्यामुळं आता तरी पाकिस्तान भारताच्या वाट्याला जाणार नाही अशी आशा करूयात. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.